नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या आठवड्यामध्ये आपल्या घराच्या पाठीमागे लँडस्केपिंगचं काम चालू होतं। आपल्या घराच्या पाठीमागची जी जागा आहे त्या ठिकाणचं जे गवत आहे ते खूप खराब झालं होतं। त्याचबरोबर या जागेची प्रॉपर लेवलिंग करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे आम्ही ही जागा प्रॉपर लेवल करून यावरती नवीन ग्रास लावायचं ठरवलं। चला तर मग कॅनडामध्ये लँडस्केपिंगची कामे कशी केली जातात याविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला आणि शिकायला नक्की मिळेल। हे काम आम्ही एका व्यक्तीला दिलं होतं, कारण ते या क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांना बराच अनुभव आहे। त्याचबरोबर हे काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मशीनचा वापर करावा लागतो। कॅनडामध्ये जेव्हा बर्फ नसतो त्यावेळेस अशा प्रकारची कामं सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात केली जातात, कारण बर्फ पडल्यानंतर या प्रकारचे कामं बाहेर करणं शक्य नाही। सर्वात अगोदर त्यांनी जे जुनं गवत होतं त्याला प्रॉपरली मशीनच्या साहाय्याने कटिंग करून घेतली। त्यानंतर दुसऱ्या मशीनच्या साहाय्याने जमीन प्रॉपर लेवल करण्यासाठी तिला अशा प्रकारे उकरून घेण्यात आलं। छोटी मशीन असल्यामुळे या कामाला बराच वेळ लागला। या मशीनचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर असं वाटत होतं जसं काही आपल्या घराच्या पाठीमागे एखादी शेतीच तयार झालेली आहे। मग कसं वाटायले? मस्त वाटायले। किती लवकर केलं। हे बघा शिल्पा काय घेऊन आली खायला। काय पोहे बनवले का? वा, दही पण आणायचं विसरलं। दही आणा। थँक्यू। मस्त गवत ते काढले, चला इथेच बसून आता ब्रेकफास्ट करूया। ओके, छान होऊन जाईल मग। खूप मस्त झालं। किती मोठी जागा वाटते। छान व्हायले काम, लय छान व्हायले। आता लवकर ग्रास येईल। ती जागा खूप वरील खाली झालेली होती ना स्विमिंग पूल असल्यामुळे, तर आता चांगलं वाटेल। नेक्स्ट समर आहे, इतकं भारी आता गार्डनिंग होणार आहे ना। ओके, सी यू टुमॉरो। या सी ओके, सी यू टुमॉरो। शेतात गेल्यासारखं वाटते का? हा ना, एकदम शेतातून जाऊन आल्यासारखं वाटायले। तशीच माती झाली आहे घराच्या पाठीमागे। टोमॅटो आणले जेवतोळेस खायला। छान। मिरची पण आणली का? मला मिरची शिवाय जेवणच जात नाही। ओके, या बसा। दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी प्रॉपर जमीन लेवल करून घेतली, कारण जे जुनं गवत होतं ते काढून घेणं खूप गरजेचं होतं। त्यानंतर मशीनच्या साहाय्याने जे काढलेलं अगोदरचं गवत होतं ते प्रॉपरली त्यांनी अशा प्रकारे एकत्र करून घेतलं। जमीन प्रॉपर लेवलिंग केल्याच्या नंतर त्यावरती नवीन अशी दुसरी माती पण टाकण्यात आली। आणि मग त्यानंतर तिसऱ्या दिवशी नवीन गवत बसवण्यास सुरुवात झाली। नवीन जे गवत आहे त्याचे इकडे असे रोल मिळतात 2 बाय 5 फुटाचे।
हे जे गवताचे रोल आहेत त्याला इकडे सॉड म्हणतात, तर हे रोल जमिनीवरती बसवणं सोपं असतं. नवीन गवत बसवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, परंतु त्यांनी गवत कमी ऑर्डर केलं होतं, त्यामुळे या कामाला 2 दिवस लागले. नवीन गवत बसवल्याच्या नंतर त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावरती भरपूर पाणी टाकावं लागतं. ऑक्टोबर महिन्यामध्ये कॅनडामध्ये खूप कमी पाऊस पडतो, त्यामुळे या दिवसामध्ये सर्व झाडांना पाण्याची खूप गरज असते. आज एवढं अर्ध गवत बसवलेलं आहे आणि अर्धी बाजू तशीच राहिली आहे, उद्या बसवणार आहे. हे बघा, आजच बसून गेलाय. मग त्याच्यानंतर 2 वेळेस पाणी टाकायला सांगितले. त्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटायले ना आता? हा, छान वाटायले. आता म्हणजे उद्या कंप्लीट झालं की एकदम चांगलं दिसेल. हो ना. आणि त्यांनी सांगितले 2 वीक्स पर्यंत ना जास्त याच्यावर चलू नका, काही नाही म्हणून. जास्त चालणं थोडं अवॉइड करायचं. हा, असं नॉर्मल चालते पाणी टाकायला वगैरे, पण जास्त सारखं असं रफली यूज करू नका किंवा खेळू नका. मग मज्जा का आता? हो ना, खूप छान वाटायले. दुसऱ्या दिवशी त्यांनी राहिलेलं गवत पूर्णपणे बसवून घेतलं. हे बघा, इकडे सगळेजण कामाला लागलेत. हे कामामुळे इथे खूप जास्त माती पडली होती. धनु, श्रियांश, शिल्पा सगळेजण क्लीनअप करताय. चला तर मित्रांनो, मग हा लँडस्केपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आशा करतो की या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी आज नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.